रूम मध्ये पाळणा होता, त्या बाळाचं मोठा भाऊ तिथं उभा होता. तुम्ही का बरं म्हटलं त्याला की हलू नको पाळणं? हा, ते छोटं जे बाळ होतं ना आता झालेलं, ते आईपासून लांब झोपवलेलं होतं आणि पाळणा रिकामा होता. म्हणजे खरं, आणि ते मोठा भाऊ त्या बाळाचा पाळणा हलवत होता. तर मला ते थोडंसं वेगळं वाटलं. काय होतं, आता ह्या गोष्टीमध्ये काही तथ्य हम्म. नाहीये की रिकामा पाळणा हलवू नये. पण आपण वर्षानुवर्षे एखादी गोष्ट ऐकली, की हम्म. मी आता माझ्या लहानपणापासून आजीकडनं मामींकडनं ऐकलेलं आहे की रिकामा पाळणा हलवू नये. हम्म. जे बऱ्याच जणांना असं ते तो खरं तर अंधश्रद्धाच आहे ती, त्याच्यामध्ये अपशकुन असं काही नाहीये. हम्म. पण बऱ्याच वेळेला असं असतं ना की रिकामा पाळणा म्हणजे काय, की काहीतरी आपल्या आयुष्यातली अपूर्णता हम्म. दाखवते, काहीतरी आपल्या आयुष्यात रिकामं म्हणजे काहीतरी कमी आहे, कमतरता आहे हम्म. असं दाखवते. आणि कदाचित तसं कोणाला त्याबद्दल वाईट वाटू नये, एखाद्या घरात हम्म. पाळणा हलला नाही आपण असं जेव्हा हम्म. म्हणतो, तर तसं कोणाला त्याची उणीव वाटू नये म्हणून कदाचित म्हणत असतील की रिकामा पाळणा हलवू नये. आणि मी म्हणजे सहजपणे हम्म. की नेहमी ह्या गोष्टी ऐकल्यामुळे मी सहज असं बोलून गेले. खरं तर त्यामध्ये काही हम्म. तथ्य नाहीये.